आषाढ अमावस्येनिमित्त मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी शिक्षण संस्थेने दीपपूजा कार्यक्रमाचे आयोजन केले. 2008 पासून दीपपूजन उपक्रम नियमित होत आहे. विविध धातूंचे दिवे, त्यात मातीचे, चिनी मातीचे, दगडाच्या विविध प्रकारांचे, विविध धातूंच्या दिव्यांचे दिवे पेटताना त्यातून निघणाऱ्या ज्वाला यांचे सौंदर्य आणि रंगरूप निरीक्षणाचा आनंद विद्यार्थ्यांना घेता आला. विजेवर चालणाऱ्या दिव्यांचेही प्रकार पूजास्थानी ठेवण्यात आले. दिवा स्वतः जळतो व दुसऱ्यांना प्रकाश देतो. आपले आयुष्य देखील इतरांच्या कल्याणासाठी वेचले पाहिजे, हा संदेश देणारा दीपोत्सव ठरला. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात 1200हून अधिक मुलामुलींनी गटागटाने या दीपपूजा कार्यक्रमात सहभाग घेतला. सरस्वती स्तोत्र, गायत्री मंत्र, दीपज्योती स्तुती आणि दीपस्तोत्र व ध्यान साधनेने मुलांची एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनावर अविचाराचे सावट राहू नये, नैराश्य आणि भीतीचे वातावरण आणि अंधाराचे मळब दूर होत जीवन प्रकाशमान करण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रसन्नतेने मंगल वातावरणात विद्यार्थ्यांचे मन सात्विक प्रकाशात न्हाऊन निघाले. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद फाटक यांनी आपले विचार मांडले. सर्व शिक्षकवृंदांनी दीपज्योत सोहळ्यात सहभाग घेत मुलांच्या जीवनातील अंधाराला दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालक वर्गाने आनंद व्यक्त केला आहे. यो यो न प्रचोदयात् दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन दीपो हरतु मे पापम् संध्या दीपं नमोस्तुते शुभं करोति कल्याणम् आरोग्यं संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते ओम अस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम शांति ओम शांति ओम शांति तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम् अमृतं गमय ओम शांति ओम शांति ओम शांति नमामि शारदां देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. आज या ठिकाणी आम्ही आमच्या शिक्षण संस्थेमार्फत दीपपूजेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जवळजवळ सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी विविध विभागाची मुलं या कार्यक्रमात सहभागी झालेली आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळपास आमची 1500च्या वर मुलं याच्यामध्ये सहभागी होतील. या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये जी आज वेगळ्या प्रकारची नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे आणि ही नैराश्याची भावना काढून टाकण्यासाठी या कार्यक्रमाचा फार मोठा उपयोग होतो. खरं पाहिलं तर हा एका विशिष्ट हिंदू धर्माचा सण म्हणून इथे गणला जातो, परंतु या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये फक्त हिंदू धर्माचीच मुलं नाहीत, तर इतर धर्माची, अल्पसंख्याक धर्माची देखील मुलं आहेत. कारण याला धार्मिक रंग न देता या कार्यक्रमाकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून एक प्रकाशाचं, तेजाचं असं एक साधन आहे आणि मुलांच्या मनामध्ये एक चांगला विचार निर्माण करणारा उपक्रम म्हणून आम्ही या ठिकाणी बघतो. आणि म्हणूनच आज जागतिक मंदी आहे, किंवा युद्धाचं सावट आहे आणि या सर्व स्थितीमध्ये या पालकांच्या ज्या काही त्यांच्या क्रयशक्तीवर परिणाम झालेला आहे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती आणि विद्यार्थ्यांवर झाला आहे. आता अभ्यासक्रम देखील बदलला, मुलांच्या मनामध्ये साशंकता आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या मनामध्ये
एक चांगली सकारात्मक भावना निर्माण करणं, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करणं, याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही प्रत्येक वर्षी करतो आणि यावर्षी निश्चित स्वरूपात या मुलांना त्याचा फायदा झाला असेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. Today we are celebrating Deep Puja. Deep means light and Diya what represent trump of knowledge and light even ignorance and darkness. The tradition is celebrated in our locality community. As the light does not ask who is watching, it does make it simply for shines for all. Thank you. With this beautiful thought, I would like to speak about Deep Puja, a traditional celebration that teaches us the importance of light, knowledge, and happiness. Deep Puja is celebrated on Ashad Amavasya. On this special day, lamps are cleaned, decorated, and worshipped with devotion. Our traditions are not only about celebration, but they carry valuable messages for our lives. But friends, have you ever wondered why we celebrate Deep Puja on the small lamps? A lamp is a symbol of knowledge. Darkness represents ignorance, while the light represents wisdom. It gives quietly light to everyone without asking anything in return. In the same way, we should share our knowledge, happiness, and kindness to others. So, on this Deep Puja, let us light the lamp of our knowledge in our minds and the lamp of hopes in our lives. So, let us promise ourselves that wherever the darkness is there, we should spread a little light. Thank you. आज आपण सर्वजण दीपपूजेचा कार्यक्रम एकत्र साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये दीप याला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. दीप म्हणजे केवळ प्रकाश देणारी ज्योत नव्हे, तर आशा, ज्ञान व सत्तेचे एक प्रतीक आहे. अंधार दूर करून आपल्याला ज्ञानाचे व ज्ञान देणारे प्रतीक म्हणजे दीप. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातून अज्ञान व नकारात्मकता दूर करणारे प्रतीक म्हणजे दीप. चला आपण सर्वजण आज संकल्प करूया की आपण ज्ञान व चांगुलपणाचा प्रकाश चोहीकडे पसरवू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.